श्री स्वामी समर्थ. तर मस्त अशी आज देवापासून सुरुवात झाली. परीच्या पप्पांनी छान अशी देवपूजा करून घेतलेली आणि मी इकडे इडलीचा राडा घातला होता. मस्त म्हणलं आज इडली रव्याची बनवावी. छान अशी खोबऱ्याची चटणी पण करून घेतलेली आणि तेवढ्यात इडल्या पण मस्त अशा शिजल्या, जाळीदार खुसखुशीत मस्त मऊ इडल्या झाल्या होत्या. नंतर काय लगेचच ताट केलं, सांबार वाढलं, चटणी ही घेतली आणि परीच्या पप्पांना पण दिलं खायला आणि मी पण मस्त असं खाऊन घेतलं आणि परीनं पण. लगेचच मग भांडी पण एवढी नाश्त्याची पडलेली, ती पण म्हणलं आधी घासावी, नाहीतर स्वयंपाकाची नाश्त्याची मिळून खूपच जास्त होतेली. म्हणून पहिली भांडी ही घासली आणि नंतर राहिलेला स्वयंपाक करून घेतला, कारण परीचा पप्पा दुपारी जेवा येणार होतं. मग चपात्या आणि सुक्की भाजी बनवलेली, डाळ भात पण बनवला आणि नंतर मग ह्यांना आंघोळ्या घातल्या ऊन पडल्यानंतर आणि बाहेरच ह्यांचं तिथं उन्हाला फरशीला बसून मेकअप ही केला छान असं. नंतर परी मला म्हणली की मला पपई खायचे, म्हणून तिला मग पपई खायला दिली आणि संध्याकाळी आम्ही आदमापूरवरून बाळूमामाच्या मंदिरात पालखी आली होती ना, तिथंच आम्ही दर्शन घ्यायला गेलो होतो आणि ते इतकी मोठी लाईन लागलेली दर्शन घ्यायला. मग छान असं मी पण दर्शन घेतलं आणि मंदिर तर खूपच छान आहे. मग काय आम्ही तिथंच मग प्रसाद ही घेऊन आलो, मस्त असं जेवण ही करून आलो आणि तिथं माझ्या मैत्रिणीचे मम्मी पप्पा भेटले आम्हाला, माझ्या माहेरचे. त्यांना आम्ही घरी घेऊन आलो चहा ही प्यायला. तर बाय बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.